हाय, हॅलो फ्रेंड्स. तर स्वागत आहे आपण सर्वांचं आपल्या के.एस. आरीवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या खास अशा आणि स्पेशल व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ मी बनवत आहे. कारण की 3 आठवडे तरी झाले असतील ऑलमोस्ट मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेलाच नाही. परंतु यानंतर एवढा गॅप नाही राहणार व्हिडिओमध्ये. मी जसा वेळ मिळाला तसा मी नक्कीच टाकेल. चला तर मग आज आपण पाहणार आहोत पॅचवर्क, मोराचं पॅचवर्क. तर रिक्वायरमेंट होती की मोराचं पॅचवर्क घ्या म्हणून. तर मी इथे आज मी स्टार्ट करणार आहे मोराचे पॅचवर्क घेण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे जरी थ्रेड, एक स्टोन लागणार आहे. हे बघा. आणि मी अशा पद्धतीने एक मोराची पाकळी तयार करून घेतलेली आहे, ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि काही आपल्याला लागणार आहेत कलरचे कट बीड्स. हे पहा, एकदम छोट्या साईज मध्ये मी घेतलेले आहेत. इथे मी 3 कलरचे कट बीड्स घेतलेले आहेत, येलो कलर, ग्रीन कलर आणि गोल्डन कलरचे. चला तर मग स्टार्ट करूया. सुरुवातीला आपल्याला जरी थ्रेडने पूर्णपणे बॉर्डर आपण तयार करून घेणार आहोत. पूर्ण आउटलाईन आपल्याला जरी थ्रेडने करून घ्यायची आहे. इथे मी जी जाड टोकाची सुई आहे ना, मी ती घेत आहे आणि बीड्ससाठी मी बारीक जी आहे सुई ती घेत आहे. चला तर मग पूर्णपणे आउटलुक करून घेऊया आपण. पूर्ण बॉर्डर आपण आता करून घेऊया. मोराची जी पाकळी तयार केलेली आहे त्याच्या पूर्ण एकदम बॉर्डरने आपल्याला चेन टाकून घ्यायची आहे. तुम्ही सिंगल टाकू शकता किंवा डबल टाका, काही प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, त्याच शेपमध्ये पूर्णपणे आपल्याला चेन ही टाकून घ्यायची आहे. एक पूर्ण राऊंड झालेला आहे आपला. मी परत आता डबल एक चेन स्टिच टाकून घेते, जेणेकरून लुक हा एकदम व्यवस्थित दिसतो. मोराचं पॅचवर्क हे तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण तयार करू शकता. मी हा शेप घेतलेला आहे. अजून वेगवेगळे या अगोदर मी जे स्टिच दाखवलेलं होतं ना, त्या पद्धतीनेही तुम्ही पाकळ्या तयार करून घेऊ शकता. स्टेप बाय स्टेप मी पूर्णपणे पॅचवर्क हे दाखवणारच आहे. तर त्यासाठी आपल्याला मी जे पाकळी तयार करत आहे ती आपल्याला एकूण 13 पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर मी एक कशा पद्धतीने करून दाखवायची ते दाखवते. त्यानंतर तुम्ही एकूण 13 पाकळ्या तयार करायच्या आहेत. आपल्याला पॅचवर्कसाठी एकूण 13 पाकळ्या गरजेचा आहे. हे बघा, मी इथे स्टोन हे अशा पद्धतीने इथे आता फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने फिक्स करून घेते. कोणताही स्टोन घेतला तरी चालेल, कोणत्याही कलरचा घेतला तरी चालेल. मी इथे रेड कलरचा घेत आहे. बघा, ज्या पद्धतीने मी हा जो स्टोन आहे
जे कुंदन आहे मी चिपकवत आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही चिपकायचं आहे. जी टोकाची बाजू आहे ना ती एकदम ऑपोजिट साईडला करायची आहे. इथे मी आता आपला मशीनचा थ्रेड घेत आहे. इथे मी मशीनचा थ्रेड का घेतला आहे की जर आपण जरी थ्रेडने जर कट बीट्स जर घेतले तर त्याच्यामध्ये फिनिशिंग येत नाहीये तेवढी जशी की आपण मशीनच्या थ्रेडने जर घेतलं वर्क तर एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते. त्यामुळे मी इथे तुम्हालाही मशीनच्या थ्रेडनेच आपल्याला हे पूर्णपणे पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आता जे स्टोन मी लावलेला आहे त्याच्या पूर्ण राऊंडनी मी आता शुगर बीट्स लावून घेते. दोन दोन शुगर बीट्स आपल्याला फिक्स करत जायचं आहे पूर्ण राऊंड. जे कुंदन आहे त्याचं जे टोक आहे ना त्या तिथपर्यंत आपल्याला हे शुगर बीट्स फिक्स करत जायचं आहे. आणि कुंदन हा उलटा नाही लावायचा. जी टोकाची बाजू आहे ना ती एकदम आपल्या चेन स्टिचच्या एकदम समोरासमोर आली पाहिजे, चिपकूनच आली पाहिजे. बघा इथे मी गाठ मारून घेते. आता आपले शुगर बीट्स हे फिक्स झालेलेच आहेत. ते परत निसटतात जर गाठ नाही मारली तर. त्यामुळे तिथेच आपल्याला इथे एक फिक्स गाठ मारून घ्यायची आहे. आणि त्यानंतर परत आता आपल्याला कट बीट्स हे कशा पद्धतीने यूज करायचे हे पाहूया. धागा खालून तोडून घ्यायचा नाही, सेम तसाच राहू द्यायचा, फक्त वरती गाठ बांधून घ्यायची आहे. आणि धागा हा एकदम आता सेंटर मधूनच आपल्याला वरती काढायचा आहे. हे बघा आपले शुगर बीट्स इथे फिक्स झालेले आहेत. आता धागा सेंटर मधून आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीचे आपल्याला इथे कट बीट्स यूज करायचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला बीट्सची सुईच घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे होल एकदम बारीक बारीक असल्यामुळे दुसऱ्या जी जाड सुई आहे त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला बीट्सची सुई इथे यूज करायची आहे. पहिल्यांदा इथून सेंटर मधून आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे आणि धागा हा लॉक करायचा आहे. सुरुवातीला मी ग्रीन कलरचे घेते कट बीट्स. दोन दोन आपल्याला कट बीट्स फिक्स करत जायचं आहे. 2 कट बीट्स टाकल्याच्या नंतर परत धागा हा लॉक करायचा आहे. धागा हा वरती काढल्याच्या नंतर परत 2 कट बीट्स टाकायचे आहेत. परत एक टाका टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे स्टिच करत जायचं आहे. यानंतर आता मी येलो कलरचे घेते. हे बघा मी पहिल्यांदा ग्रीन कलरचे हे 4च कट बीट्स इथे माझे घेतलेले आहेत. तुम्ही जर पाकीचा आकार जर मोठा घेतला तर तुम्ही अजूनही जास्त तुम्ही कट बीट्स यूज करू शकता. जसे तुमच्या पाकळीचा आकार आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला कट बीट्स हे फिक्स करत जायचे आहेत. हिरवे किती घ्यायचे, येलो किती बसतील आणि गोल्डन कलरचे किती बसतील याचा अंदाज घेऊनच आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्यानंतर शेवटी एक शुगर बीट्स आपल्याला फिक्स करायचा आहे. तर मी इथे 4 ग्रीन घेतलेले आहेत, त्यानंतर 4 येलो घेतलेले आहेत आणि आता बाकीचे 4 जे आहेत ते गोल्डन कलरचे घेते. आणि त्यानंतर एक आपला शुगर बीट्स हा एकदम समोर टाकून तिथे फिक्स करून घेत आहे. हे बघा
4 इथे मी गोल्डन कलरचे घेतले आहेत. तर अजून माझे गोल्डन कलरचे इथे बसतील, कारण की समोर गॅप आहे. तर सुरुवातीला मी परत इथे गोल्डन कलरचा कट्स बीड्स 2 इथे अजून टाकलेले आहेत. म्हणजे माझे गोल्डन कलरचे कट्स बीड्सचे एकूण 6 झालेले आहेत आणि त्यानंतर शुगर बीड्स. हे बघा, शुगर बीड्स इथे मी फिक्स करून घेते. शुगर बीड्स टाकल्याच्या नंतर परत धागा हा लॉक करायचा आहे आणि रिटर्न परत आपल्याला जिथून आपण पहिल्यांदा कट्स बीड्स टाकलेला होता ग्रीन कलरचा, रिटर्न आपल्याला त्याच पॉइंटला जायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथे आपण धागा लॉक केल्यामुळे तो धागा खेचला जाणार नाही. त्यामुळे इथे धागा शुगर बीड्स टाकल्याच्या नंतर धागा लॉक हे नक्कीच करायचा आहे. जर धागा लॉक नाही केला तर धागा पूर्णपणे मागे घेतला जातो. हे बघा, या बीड्सच्या खालीच आपला धागा हा जाईल, त्यामुळे वरच्या नंतर धागा दिसणार पण नाहीये. रिटर्न धागा घेतल्याच्या नंतर परत एक आपल्याला टाका दिल्याच्या नंतर धागा हा लॉक करायचा आहे आणि त्यानंतर सेम प्रोसेस ग्रीन, येलो, गोल्डन आणि शेवटी शुगर बीड्स फिक्स करत जायचा आहे. पहिल्यांदा एक भाग हा आपल्याला तयार करायचा आहे. सेम प्रोसेस आहे. सुरुवातीला जी आपण लाईन तयार केली होती ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला पूर्णपणे आता कट्स बीड्स हे फिक्स करायचे आहेत. जसं जसं आपला वरी जाताना गॅप हा कमी होतो, त्यानुसार तुम्हाला कट्स बीड्स हे घ्यायचे आहेत. हे बघा, जेवढे बसतील सेमच घ्यायचे आहेत. थोडे 1-2 मागे पुढे झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु जी आपली पाकळी आहे ना मोराची, ती व्यवस्थित दिसली पाहिजे. एकदमच ग्रीनच्या एकदम सुरुवातीला आपण येलो घेतलेले आहेत, त्यानंतर गोल्डन घेतलेले आहेत. तर आता या साइडनी पण जिथपर्यंत ग्रीन आहेत ना, तर तिथपर्यंत आपल्याला ग्रीनच बसवायचे आहेत. म्हणजे ते 4 बसो किंवा 5 बसो किंवा 2 बसो. अशा एकूण 13 पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपलं पूर्ण मोराचे पॅचवर्क हे तयार होणार आहे. आपला पूर्णपणे एक भाग आता कंप्लीट झालेलाच आहे. जिथे अर्धा भाग कंप्लीट झाल्याच्या नंतर परत आपल्याला इथे नॉट मारून घ्यायचे आहे, जेणेकरून जे आपलं कट्स बीड्स आहेत ते धागा खालून खेचला गेल्याने सुटणार नाहीत. त्यासाठी आठवणीनं गाठी नक्कीच मारायची आहे. मी ते नॉट मारून घेते. आता आपली ही नॉट फिक्स झाली. त्यानंतर परत आता या साइडने आपल्याला वर्क करायचं आहे. तर एकदम सेंटरच्या तिथूनच परत आपला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे.
खालून परत धागा तोडायचा नाहीये. गाठ मारल्याच्या नंतर धागा हा तसाच ठेवायचा आहे खाली आणि परत वरतीही धागा काढून पहिल्यांदा फिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला बीड्स टाकून घ्यायचे आहेत. या साईडनी पण सेम प्रोसेस करायची आहे. जेवढे ग्रीन आहेत तेवढेच आपल्याला इकडे पण ग्रीन वापरायचे आहेत. त्यानंतर येलो स्टार्ट झाल्याच्या नंतर येलोच घ्यायचे आहेत. एवढं लक्षात ठेवा. सेम त्याच पद्धतीने आपल्याला रिटर्न धागा टाकायचा आहे. रिटर्न धागा टाकल्याच्या नंतर धागा आपण जेव्हा वरती घेतो ना त्यानंतर परत एक टाका द्यायचा आहे म्हणजे धागा हा फिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कट स्पीडचे स्टार्ट करायचे आहे टाकण्यासाठी. आणि शेवट झाल्याच्या नंतर पण जेव्हा आपण शुगर बीड्स टाकल्याच्या नंतर पण तिथे पण आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे एक टाका दिल्याच्या नंतर त्यानंतर अजून धागा हा फिक्स करायचा आहे जेणेकरून मागे खेचल्याच्या नंतर धागा हा पूर्णपणे खेचला जाणार नाही. तिथे फिक्स झाल्याच्या नंतर फक्त धागा तेवढाच जाणार. बाकीचे बीड्स हे व्यवस्थित तिथे फिक्स राहणार आहेत. मागे जाताना तुम्ही 2 वेळेस टाका दिला तरी चालतील. एकदम पूर्णपणे बॅक नाही घेतलं तरी चालेल. एकदा सेंटरमधून धागावरती काढायचा आणि त्यानंतर परत मेन पॉइंटला आपल्याला धागा काढला तरीही चालेल. कारण की नंतर आपण त्याच डायरेक्शनने आपण बीड्स टाकणार आहोत तर तो धागा हा एकदम खाली जातो. तो वरती दिसत नाहीये. तुम्ही इथे वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला जे कलर आवडेल त्या कलरचे पण तुम्ही कट बीड्स ते वापरू शकता. असं काही नाही हाच कलर घ्या म्हणून तुम्हाला वाटेल तो कलर तुम्ही यूज करू शकता. परंतु एकच कलर न यूज करता तुम्ही वेगवेगळे कलर जर यूज केले तर एकदम व्यवस्थित पाकळी दिसते आणि लुक पण छान येतो. आणि सेम कलर असेल तर एवढी छान पण वाटत नाही. त्यामुळे शक्यतो वेगवेगळ्या कलरचे कट बीड्स यूज करा.
अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे पाकळ्या ह्या एकूण 13 तयार करायच्या आहेत. कारण की मोराचं पॅचवर्क पूर्णपणे व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये करण्यासाठी आपल्याला एकतर मशीनचा थ्रेड यूज करायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण आपल्याला एकूण 13 पाकळ्या ह्या लागणारच आहेत. कारण की व्यवस्थित पॅचवर्क दिसतं. कमी जास्त असतील तरी चालतील, पण कमी असल्याच्यानंतर पॅचवर्क हे बरोबर दिसत नाही. त्यामुळे कमीत कमी 13 पाकळ्या तयार करणं खूप गरजेचं आहे. ऑलमोस्ट आपलं आता इथे ही जी पाकळी आहे ती तयार झालेलीच आहे. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जी मी पाकळी आज शिकवलेली आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. चला तर मग भेटूया आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.